आणि यानंतर एक दुःखद बातमी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि महात्मा गांधी यांच्यावरचा चाकू हल्ला परतवून लावणारे बिलारी गुरुजी यांचं वृद्धापकाळानं आज निधन झालं। ते 98 वर्षांचे होते। आज दुपारच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। बिलारी गुरुजींचा जन्म महाबळेश्वर जवळच्या भिलार गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला। स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी सामाजिक कार्य स्वतःला वाहून घेतलं। ब्रिटिशांच्या विरोधात सुरू केलेल्या प्रति सरकारमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। महात्मा गांधी आणि साने गुरुजी या दोन व्यक्तिमत्वांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता। 1944 मध्ये महात्मा गांधी यांच्यावर नथुराम गोडसेने केलेला चाकू हल्ला त्यांनी परतवून लावला होता। बिलारी गुरुजींनी त्यावेळी नथुराम गोडसेला पकडून दिलं होतं। 1962 ते 1980 तब्बल 18 वर्ष ते आमदार राहिले। 12 वर्ष विधानसभा तर 6 वर्ष विधान परिषदेवरती त्यांनी आमदारकी भूषवली। ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे सध्या आपल्या सोबत आहेत। आसबे सर, स्वातंत्र्य सेनानी म्हणून कसं योगदान राहिलेलं आहे बिलारी गुरुजींचं? बिलारी गुरुजी हे पत्रकारमध्ये होते त्या चळवळीमध्ये आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये पण होते एकंदरीत महात्मा गांधींच्या। त्यामुळे ते एकाच वेळेला अंडरग्राऊंड पण काही काम करत होते चळवळीमध्ये आणि ओव्हरग्राऊंड सुद्धा म्हणजे उघडपणे सुद्धा काही कामं ते करत होते स्वातंत्र्याच्या। आणि त्यातलं बिलारी गुरुजी म्हणजे आणि त्यात त्यांनी यांना नथुराम गोडसेला त्यांनी पकडलं हल्ला करायच्या आधी आणि त्यामुळं तो एक म्हणजे दुसरा प्रयत्न होता। महात्मा गांधींवर जे काही हल्लेचे प्रयत्न झाले 7-8 त्यामध्ये तो दुसरा प्रयत्न होता। पाचगणी ते म्हणजे महात्मा गांधींना ह्याच्या जेलमध्ये आगा खान पॅलेसच्या जेलमध्ये ठेवलेलं होतं त्यांना जुलै 1944 मध्ये। तर त्यावेळेला त्यांना मलेरिया झाला होता म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिला किंवा त्यांना तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी हलवा दुसऱ्या ठिकाणी, म्हणून त्यांना पाचगणीमध्ये त्यांना हलवलं होतं आणि त्यांचा मुक्काम ह्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो की तिथं पाचगणीत त्यांचा मुक्काम होता। आणि तो मुक्काम असताना तिथं पुण्याहून 10-20 लोक गेले होते। गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे, विष्णू करकरे आणि असे 20 लोक मोटार म्हणजे बसने गेले होते, बस करून। आणि त्या ठिकाणी त्यांनी दिवसभर गांधींच्या विरोधात निदर्शनं केली। आणि निदर्शनं केल्यानंतर त्यावेळेला गांधींनी त्यांना निरोप पाठवला की तुम्ही भेटायला या, आपण बोलूया, पण ते काही तिथे गेले नाहीत भेटायला। त्यांनी दिवसभर निदर्शनं केली। संध्याकाळच्या वेळेला ती प्रार्थनाच्या वेळेला होती, प्रार्थना सभा सुरू झाली होती, त्यावेळेला नथुराम गोडसे आणि काही 4-5 लोक असे एकदम आले। त्यामध्ये नथुराम गोडसे नेहरू शर्ट पायजमा आणि जॅकेट घालून होते आणि ते एकदम वेगानं स्टेजकडे जात होते महात्मा गांधींकडे आणि तिथं ते त्यांच्या हातात पाठीमागा असं जंब्या होता तो। तेव्हा त्यांना मणिशंकर पुरोहित म्हणून त्यांनी त्यांना अडवलं आणि तेव्हा मागून बिलारी गुरुजींनी त्यांना मिठी मारली आणि उचलून त्यांना खाली आपटलं। बिलारी गुरुजी हे पैलवान होते तसे आणि त्यांनी त्यांना खाली आपटलं आणि मग त्यांच्या हातातला चाकू वगैरे काढून घेतला। तेव्हा गांधी म्हणाले की त्यांना मारू नका, अजिबात त्यांना मारायचं नाही कुणाही। आणि मग ते गांधी त्यांना म्हणाले की त्यांना इकडे माझ्याकडे आणा आणि मग ते त्याला म्हणाले की बाबा तू माझ्याबरोबर राहा 8 दिवस, मग तुला कळेल माझं भूमिका काय ती राजकीय। तेव्हा तो म्हणला मला काय तुमचं ऐकून घ्यायचं नाही आणि म्हणून तो मग गांधी म्हणाले की जाऊ दे त्यांना सोडून द्या। नक्कीच हा जो प्रसंग आहे तोच खरं तर खूप महत्त्वाचा प्रसंग आपल्याला म्हणावा लागेल। सर खूप खूप धन्यवाद, आपण ही आठवण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल।